आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। दिल्लीमध्ये भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक। महाराष्ट्राकडून बैठकीसाठी फडणवीस दिल्लीमध्ये दाखल। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। दिल्लीमधील निवासस्थानी उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार। अमित शहांना फडणवीसांच्या नेतृत्वाचं सरकार आणून शिंदेंना बाजूला करायचे। बीडमधील सभेमध्ये जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य। या भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार या भारतीय जनता पक्षाच्या अमित शहांना आणायचं आहे। एकनाथ शिंदे बाजूला जाणार आहेत, अमित शहांनी सांगितलं, मी काय बोलत नाही। सरकारने लाडकी सून योजना सुरू करावी। मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसेंची राज्य सरकारकडे मागणी। निवडणुकीआधी कुणी लाडकं नव्हतं, मात्र निवडणुकीनंतर सर्व लाडके झाले। जयंत पाटलांची महायुतीमधील सरकारवर जोरदार टीका। जो सब कुछ लाडला हो रहा है इनका, सब इनके लाडले हो रहे, लेकिन याद रखो लोकसभा के चुनाव के पहले कोई भी लाडला नहीं था। फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या बाहेर काढाव्यात। सामनातून फडणवीसांना प्रति आव्हान, तर क्लिप्सवरून ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा। सामनामधून टीका। राज्यपाल नियुक्त आमदार देताना भाजपची नवी रणनीती। भाजपचा आमदार नसलेल्या जिल्ह्यांमध्ये निष्ठावंतांना संधी मिळणार। सूत्रांची माहिती। पालघर, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये भाजपचा आमदार नाही। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सोमवारी सुनावणीची शक्यता। सोमवारी ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन केलं जाणार, तर अपात्रता प्रकरण कॉम्प्युटरवर 3 तारखेला लिस्टेड। उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस। शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची गर्दी, तर सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून ठाकरेंना सोयाबीनची माळ भेट। राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। ठाकरेंना फोन करून राहुल गांधींकडून शुभेच्छा। बीडच्या राष्ट्रवादी भवनाच्या बाहेर शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचे बॅनर झळकले। बॅनरवर जयंत पाटलांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचेंनी जरांगेंची भेट घेतली। गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन कुचेंनी भेट घेतली। धाराशिवच्या परंडामध्ये प्रकाश आंबेडकरांची उद्या आरक्षण बचाव यात्रा। प्रकाश आंबेडकरांच्या रॅली आणि सभेचं आयोजन। आरक्षण बचाव यात्रेची जय्यत तयारी सुरू। खासदार धैर्यशील माने आणि राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी। कार पार्क करण्याच्या कारणावरून दोन्ही चालकांमध्ये हाणामारी। कोल्हापूरमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी। पूरग्रस्त छावणी परिसरामध्ये जात केली नागरिकांची विचारपूस। कोल्हापुरातील पूरस्थितीमध्ये लोकांना सर्वतोपरी मदत करा। प्रशासनाने ऑनफील्ड सज्ज राहावं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका कायम। पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 47 फूट 5 इंचांवर पोहोचली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर मलकापूर जवळच्या कडवी नदीला पूर। गोळसवडे, मुसलमानवाडी आणि जावली गावाचा संपर्क तुटला। चांदोली गावातील साकव पाण्याखाली। 100 घरांचा संपर्कही तुटला।